इन्स्पेक्टर मंजू ही मालिका आता अतिशय रोमांचकारक अशा वळणावर येऊन थांबलेली आहे. मंजूने आता रणरागिणीचं रूप घेतलेलं आहे आणि त्यामुळे माया आणि सपना या चांगल्याच घाबरलेल्या आहेत. तर पूर्वाच्या सुद्धा चांगल्याच शिट्ट्या मंजूनं वाजवलेल्या आहेत आणि पूर्वाच्या नागाखालून तिने सत्याला सोडवून देखील आणलेलं आहे. आता पूर्वाचा अजून एक डाव तिने कसा हाणून पाडलेला आहे ते आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तात्यासाहेबांच्या ताब्यातील सत्याचा सरकारी वकील तिने कसा सोडवून आणलेला आहे आणि त्यावेळेस तात्याची देखील कशी धुलाई सत्याने मंजूने केलेली आहे हे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब देखील करा. आपण पाहिलेलं आहे की माया आणि सपना यांची चांगलीच खोड आता मंजूने मोडलेली आहे. माया आणि सपना यांना अगदी पाण्यात देखील मंजू दिसू लागलेली आहे. कारण मंजूची त्यांनी अगोदर खूपच छेड काढली होती. म्हणजेच मंजूला त्यांनी अगोदर खूपच त्रास दिला होता. पण आता मंजूने त्यांना त्रास देऊन अगदी बदला पूर्ण केलेला आहे. माया आणि सपना यांना एवढी धास्ती बसलेली आहे की त्यांनी आता मंजूला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, "बाई, आता तू घरातलं कसलंच काम करू नको. आम्ही घरातलं सगळं काम करत जाईल. धुणी, भांडी, स्वयंपाक आणि अगदी झाडलोटसुद्धा करू. पण आता तू जरा आराम कर." असं म्हणून चक्क माया आणि सपना यांनी मंजूची माफी देखील मागितलेली आहे. कारण माया ही मंजूला खूपच वाईट वागणूक देत होती. पण जसं आता मंजूने रणरागिणीचं रूप धारण केलं, तसं मायाला समजलं, की आपल्या सुनेशी आपण नीट वागलं पाहिजे. कारण आता सत्या देखील मायाच्या बाजूनं बोलत नाहीये आणि त्यामुळं मायाची चांगलीच फजिती झाली आहे. आता मायाचीच फजिती झाली म्हणल्यानंतर सपना तर काय करणार आहे? ती तर एकदम शांत झाली आहे आणि आता त्यांनी घरकाम करायचं ठरवलेलं आहे. आणि आता सत्या आणि मंजूला त्यांनी सांगितलंय, "तुम्ही आराम करा. मी आणि सपना सगळा स्वयंपाक करते." खरं तर सत्या आणि मंजूला आता कितीतरी दिवसातून असा एकांत मिळालेला आहे. सत्या आणि मंजू टेरेसवर जाऊन बसलेले आहेत. सत्या म्हणतो, "खरंच मानलं बरं का. मला वाटलं नव्हतं की तुम्ही असं रणरागिणीचं रूप धारण कराल. पण मी म्हणलेलं एवढं तुम्ही मनावर कसं घेतलं?" असं सत्या मंजूला विचारतोय. तेव्हा मंजू त्याला अतिशय चांगलं उदाहरण देते. मंजू म्हणते, "सत्या, तुला ती मांजर माहिती आहे ना? ती एकटी असते बघ. तेव्हा तिला आपण हुसकून लावतो. ती पळून जाते. पण जेव्हा सत्या तिला पिला होतात ना, पिलं झाल्यानंतर आपण जर का तिला पिलापासून हाकलून लावण्याचा म्हणजेच हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती चवताळून अंगावर येते. कारण तेव्हा तिला कळतं, की या पिलांवर आपलं खरं प्रेम आहे. सत्या, खरं प्रेम असतं ना, तेव्हा माणूस असाच धडपडून उठतो आणि आपलं खरं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि आपण जर एखाद्यावर खरं प्रेम करत असेल, तर त्याच्यासाठी जीवाची बाजी देखील लावतो. "मी तुझ्यासाठी काही करू शकते सत्या." असं म्हणते, तेव्हा सत्या तिच्याकडं पाहतच राहतो. तो म्हणतो, "हे मला माहिती आहे. आर्यनची तू कशी धुलाई केलती ना, ते अगदी मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितलंय. त्यामुळं तू जर का एकदा रणरागिणीचं रूप घेतलं ना, तर तू काही करू शकते. मंजू खरंच तू ना ग्रेट आहेस." असं म्हणून तो अगदी मंजूला कडकडून मिठी मारतो. मंजू देखील त्याला जवळ घेते आणि म्हणते, "आता ना तुला एक महत्त्वाच्या केसमधून मला बाहेर काढायचं आहे. ते म्हणजे त्या तात्यासाहेबांच्या केसमधून." सत्या म्हणतो, "हो, निघेल गं आता सगळं. तू माझ्यासाठी एवढी लढतेस ना, तर मी कुठल्याच केसमध्ये कधीच अडकणार नाही. माझ्यावर कधीच अन्याय होणार नाही याची मला खात्रीच आहे." ते म्हणते, "हो सत्या, तू या सर्वांसाठी एवढं करतोस, मग तुझ्यासाठी पण कोणीतरी केलंच पाहिजे ना. मी आहे. तू काहीच काळजी करू नको." असं सत्याला म्हणते. सत्याला अगदी खूपच चांगलं वाटतं. कारण मंजू अक्षरशः एखाद्या जबाबदार व्यक्तीसारखी त्याची जबाबदारी घेते ही गोष्ट त्याला खूप चांगली वाटते. सत्या म्हणतो, "आता तू लढतेस म्हणल्यानंतर मी बिनधास्त झालोय." मंजू म्हणते, "तू अगदी बिनधास्त राहा रे सत्या, मी आहे ना." ती म्हणते, "पण अजून एक व्यक्ती आपल्यासाठी लढतोय बरं का." सत्या म्हणतो, "कोण? माझ्यासाठी? कोण लढतंय अजून?" तेव्हा ती म्हणते, "आपला सरकारी वकील. मागच्याच आठवड्यात त्यांचा आणि माझा फोन झाला होता. मी त्यांना सांगितलेलं होतं, की आता तात्यासाहेबांची केस ही कोर्टात येणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला सत्याच्या बाजूनं लढायचं आहे." तेव्हा ते म्हणले, "काहीच काळजी करू नका. अहो, सत्याच्या बाजूनं लढायचं आहे म्हणजे उलट सत्या माझ्या भावासारखा आहे. तुम्ही बिनधास्त राहा. सत्याचा सगळा मी स्टडी करतो आणि सत्याला या केसमधून अगदी व्यवस्थितपणे बाहेर काढतो." असं त्यांनी मला सांगितलेलं होतं. पण आता ही तात्यासाहेबांची फाईल हरवल्यामुळं
थोडंसं आपलं काम कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. मला त्यांच्याशी आता या सगळ्या गोष्टीवर बोलणं गरजेचं आहे, असं ती सत्याला म्हणत असते. सत्या म्हणतो, "होईल गं, एवढं कशाला तू टेन्शन घेते? हे बघ माझा तुझ्यावर आहे ना 100 नाही 101% नव्हे 1000% विश्वास आहे. त्यामुळं तू जर का एकदा मनात घेतलं ना, तर तू काही करू शकते मंजू. आता त्या विषयावर नको ना बोलायला." असं म्हणून सत्या खरं तर तो विषय टाळत असतो. पण मंजूला मात्र त्या विषयाचं गांभीर्य असतं. मंजू म्हणते, "थांब, एकदा ना त्या वकिलांना फोन करते आणि मग तुला काय बोलायचं आहे ना ते बोल." मंजू वकिलांना फोन लावते, पण त्यांचा फोन स्विच ऑफ लागतो. ती म्हणते, "असं कसं काय होईल? हे आता फोन कसं काय स्विच ऑफ करून बसलेले असतील?" तो म्हणतो, "असतील घरी, काहीतरी पर्सनल कामात असतील. तू नाहीस का आता माझ्याबरोबर? तसं ते त्यांच्या बायकोबरोबर असतील. तुला ना पर्सनल वेळेत कशाला फोन करायचा असतो लोकांना? नको करू फोन." असं म्हणून सत्या तिला फोन लावू देत नसतो. पण मंजू म्हणते, "थांब, मी ना त्यांच्या बायकोला फोन करून बघते. बोलू दे तर मला त्यांच्याशी. मला त्यांना सांगणं गरजेचं आहे, की तात्यासाहेबांची फाईल हरवली आहे. आपल्याला पुढं काय करता येईल?" असं म्हणून मंजू पुन्हा एकदा फोन लावते. आता तिने फोन लावलेला असतो त्या वकिलांच्या म्हणजे सरकारी वकिलांच्या बायकोला आणि जेव्हा ती फोन उचलते, तेव्हा ती तर खरं रडत असते. मंजूला कळतच नाही, की सरकारी वकिलाची ही बायको रडत का आहे? ती विचारते, "अहो काय झालं? तुम्ही रडताय कशामुळं?" तेव्हा ती सांगते, "अहो काय सांगू तुम्हाला? माझे मिस्टर काल रात्री गेलेले आहेत आणि काल रात्रीपासून त्यांचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही. मी त्यांना फोन लावते तर फोन स्विच ऑफ लागतोय. पोलीस स्टेशनला पण मी गेले होते, पण त्यांनी सांगितलं अजून 24 तास झालेले नाहीत. त्यामुळं तुमचे आम्ही मिसिंग रिपोर्ट घेऊ शकत नाही. आता मी काय करावं मला कळत नाही. मी खरं तर तुम्हालाच फोन लावायला लागले होते, पण बरं झालं तुमचाच फोन आला." असं म्हणल्यानंतर सत्या आणि मंजू आता अलर्ट झालेले आहेत. काहीतरी यामध्ये काळबेरं असण्याची शक्यता आहे, असं आता मंजूला देखील वाटू लागलेलं आहे. मंजू त्यांना धीर देते आणि म्हणते, "काही काळजी करू नका. मी स्वतः उद्या वैयक्तिक यामध्ये लक्ष घालते आणि मी स्वतः माझे सगळे कॉन्टॅक्ट वापरून त्यांना शोधून काढते. तुम्ही बिनधास्त राहा. हे बघा ते माझ्यासाठी आणि सत्यासाठी काम करतायत म्हणल्यानंतर तुम्ही निश्चिंत राहा आणि ते खूप चांगले वकील आहेत. त्यामुळे त्यांना कोणी काही करणार नाही." असा दिलासा आता मंजूने त्याच्या बायकोला दिलेला असतो. फोन ठेवल्यानंतर सत्या आणि मंजू मात्र सीरियस झालेले आहेत. मंजू म्हणते, "सत्या, तुला काय वाटतंय? त्यांना कोणी किडनॅप तर केलं नसेल ना?" सत्या म्हणतो, "मला देखील असंच वाटू लागलेलं आहे. कारण ते आपल्या बाजूने लढतायत म्हणल्यानंतर ही पूर्वा कुठल्याही खालच्या थराला जाऊ शकते, असं मला वाटतंय." मंजू म्हणते, "पण पूर्वा त्याला किडनॅप करू शकते का?" सत्या म्हणतो, "ती काहीही करू शकते. ती जेलमध्ये माझ्याशी कशी वागत होती ना, त्यावरून मला समजलेलं आहे." झालं. आता मंजूला देखील या गोष्टीवर विश्वास बसलेलाच आहे, की पूर्वा काहीही करू शकते. सकाळ झाल्यानंतर मंजू आणि सत्या आता मिशन सरकारी वकील यासाठी बाहेर पडलेले आहेत. मंजूने लगेच तिचे सगळे कॉन्टॅक्ट वापरून सायबर क्राईमच्या तिच्या ओळखीच्या लोकांना फोन केलेला आहे आणि वकील साहेबांचा तो नंबर त्यांना दिलेला आहे आणि त्याचं लास्ट लोकेशन कुठं ट्रेस होतंय ते बघा म्हणून सांगितलेलं असतं. आणि थोड्याच वेळात तिच्या सायबर क्राईमच्या लोकांनी तिला फोन करून सांगितलं आहे, की तुमच्याच गावातील एका मंदिराजवळ त्यांचं लोकेशन ट्रेस होतंय. सत्या आणि मंजूने लगेच त्यांची फोर व्हीलर काढलेली आहे आणि धावत पळत ते लगेच त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले आहेत. मंदिराच्या आसपास जेव्हा ते इकडं-तिकडं शोधायला लागतात, तेव्हा त्यांना तेथे वकिलांचा पडलेला मोबाईल सापडलेला आहे. पण तेथे कोठेच वकील मात्र नाही आहेत. आता मात्र त्यांना शंका जी होती ती खात्रीत रूपांतरित झाली आहे, की वकिलांचं अपहरणच झालेलं आहे. लगेच मंजूने तिच्या घरी म्हणजेच वकिलाच्या घरी फोन केलेला असतो त्याच्या बायकोला आणि तिला विचारते, की "वकिलांचा काही कॉन्टॅक्ट झाला का? त्यांचा फोन वगैरे काय आला होता का?" तेव्हा ती म्हणते, "नाही हो, काहीच नाही आलेला. आता मीच पोलीस स्टेशनला चाललेली आहे. 24 तास उलटून गेले तरी काहीच झालेलं नाही आहे." ती म्हणते, "ठीक आहे. शेवटचा कॉल कधी आला होता तुम्हाला माहिती आहे का?" ती म्हणते, "नाही, शेवटचा कॉल दुपारी झाला होता. पण मी रात्री जेव्हा त्यांना फोन लावला, तेव्हा त्यांचा फोन स्विच ऑफच लागत होता. अहो, रात्री ते कामावून येताना मंदिराकडे जात असतात. मंदिरात देवाच्या पाया पडतात आणि तसंच घरी येतात आणि त्यानंतर मला कळत नाही काय झालेलं आहे ते." आता सत्या आणि मंजू यांना कळलंय, की जेव्हा वकील साहेब हे मंदिराकडे आले होते, तेव्हा त्यांना कुणीतरी किडनॅप करून नेलेलं आहे. ज्या अर्थी त्यांना मंदिरापासून किडनॅप करून नेलेलं आहे, त्या अर्थी कदाचित ती व्यक्ती ओळखीची देखील असू शकते. ती पूर्वा असू शकते, असा संशय मात्र सत्या आणि मंजू या दोघांनाही आलेला आहे. पण डायरेक्ट आपण तिच्यावर आरोप आरोप करू शकत नाही, हे देखील तेवढंच खरं आहे. त्यामुळे त्यांनी आसपास शोधाशोध करायला सुरुवात केलेली आहे. मंदिरापासून थोडेच किलोमीटर अंतरावर एक बंद पडलेली फॅक्टरी आहे. सत्या आणि मंजू म्हणतात, "आपण त्या ठिकाणी मला वाटतंय की जाऊन जरा शोधाशोध करणं गरजेचं आहे." आणि आता सत्या आणि मंजू
त्या फॅक्टरीकडं चाललेले आहेत. सत्या आणि मंजू जसं-जसं त्या फॅक्टरीकडे जात असतात, तसं-तसं त्या दोघांनाही खात्री वाटू लागलेली असते, की कदाचित ते वकील साहेब याच फॅक्टरीमध्ये असू शकतात. तर इकडे वकील साहेबांना त्याच फॅक्टरीमध्ये मंजूने पूर्वाने आणून तात्यासाहेबांच्या हवाली केलेलं असतं आणि तात्यासाहेबांना सांगितलेलं असतं, की याचा चांगला समाचार घ्या, याचा चांगला पाहुणचार करा आणि तात्याने त्या वकिलाला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं आणि तात्यासाहेबाचे गुंड त्याच्या जवळच बसलेले असतात. तात्यासाहेबाचे गुंड बाहेरच त्याला आतमध्ये बांधून ठेवलेलं असतं आणि बाहेर दारू पीत बसलेले असतात. तर तात्या देखील तेथेच बसलेला असतो आणि ते सगळे गप्पा मारत बसलेले असतात. सत्या आणि मंजू आता फॅक्टरीच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेले असतात. जेव्हा सत्या आणि मंजू आतमध्ये येत असतात, तेव्हा त्या फॅक्टरीमधल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या असतात. कारण ती एक बंद फॅक्टरीच असते. जसं-जसं ते आतमध्ये जातात, तशा-तशा त्या फॅक्टरीतील काही वस्तूंचा आवाज होऊ लागतो. म्हणजे सत्या आणि मंजू हे जसे-जसे आत येत असतात, तशा फॅक्टरीतल्या काही वस्तू त्यांच्याकडून हालचाल होत असतात आणि त्याचा आवाज आता तात्यासाहेबांच्या गुंडांपर्यंत पोहोचलेला असतो. तात्यासाहेबाचे गुंड अलर्ट होतात आणि म्हणतात, "तात्यासाहेब, असं वाटतंय की कोणतरी इकडे यायला लागलेलं आहे." तात्यासाहेब लगेच म्हणतात, "जाऊन बघा कोण आलंय ते." त्यातला एक गुंड हा थोडंसं बाहेर जाऊन बघतो, तर सत्या त्याला दिसलेला आहे. अक्षरशः सत्या दिसल्यानंतर त्याला पळावं की काय करावं तेच कळत नाही आणि तो लगेच धावत पळत तात्याकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा सत्या आणि मंजूचं पण त्याच्याकडे लक्ष जातं आणि तो धावत पळत आतमध्ये येऊन तात्याला सांगतो, "तात्या, लवकर करा, इथून आपल्याला पळावं लागणार आहे कारण सत्या आणि मंजू आलेले आहेत." जसं सत्या आणि मंजू हे नाव त्याच्या तोंडातून येतं, तसं तात्याला कुठं, कसं आणि किती पळावं तेच कळत नाही. तो म्हणतो, "आत्ता लवकर पटकन गाडी काढा आणि इथून बाहेर पळा, अन्यथा मी फासावर लटकलोच समजा." तेवढ्यात सत्या आणि मंजू मात्र तेथेच पोहोचलेले असतात आणि त्यांनी तात्याला देखील बघितलेलं असतं. झालं. आता तात्याचे गुंड लगेच मंजू आणि सत्यावर तुटून पडलेले असतात. पण सत्या आणि मंजू हे काय त्यांना ऐकणारातले नाहीयेत. लगेच त्यांनी त्या गुंडांची लाथाबुक्क्यानं धुलाई सुरू केलेली असते. सत्या मंजूला म्हणतो, "तू आतमध्ये जा आणि बघ की ह्यांनी त्या वकिलांना आतमध्ये ठेवलंय की काय?" मंजू लगेच आतमध्ये जाते. तर सत्या बोलतोय ते खरं झालेलं असतं. वकिलांना आतमध्ये तोंडाला बांधून, हाताला बांधून ठेवलेलं असतं. मंजू लगेच त्यांच्या जाऊन दोऱ्या वगैरे सोडते. लगेच सत्या हा तात्यापर्यंत पोहोचलेला असतो आणि तात्याचा गळाच त्याने धरून ठेवलेला असतो. सत्याला तात्या म्हणत असतो, "मला सोड, तू सोड." पण आता सत्या काय त्याला सोडत नसतो. तेवढ्यात तात्यासाहेबाचे गुंड सत्यावर एकदम हल्ला करतात आणि त्या हल्ल्यामुळे तात्या मात्र सुटलेला आहे. तेवढ्यात इकडं मंजूने देखील वकिलाला सोडवलेलं असतं. आता मंजू आणि सत्या दोघेही तात्यासाहेबांच्या गुंडांवर तुटून पडलेले असतात. पण तेवढ्यात तात्या मात्र तेथून निसटून पळालेला असतो आणि तो त्याच्या फोर व्हीलरकडे गेलेला असतो आणि त्याने त्या फोर व्हीलरमध्ये बसून धूम ठोकलेली असते आणि त्यानंतर तात्याचे गुंड देखील पळून जातात. पण आता सत्या आणि मंजू यांनी वकिलाला मात्र सोडवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक